चला आता मला असं वाटतंय मस्त अशा तगड्या सर्व्हिसिंगची गरज आहे। आता एकदा चालू करून दाखवतो तुम्हाला। ही बंद पडते। आता ही एक्सी केबल आपली जुन्या एक्सी केबलला जॉईंट करून हळूहळू खेचून काढून जाते इथून। एवढा सगळा कचरा निघालेला आहे त्याच्यामधून, कार्बन पूर्ण। तर मंडळी ही आहे आपली ॲक्सिलेटर केबल आणि ती पण बघू शकता चावले आणि रस्टेड झाले खूप। आता गाडी पहिला आपण वॉशला देतोय आणि आतमध्ये अशी कंडिशन आहे, आतून पण आपल्याला वॉश करायचे। ही आहे आपली नवीन प्लेट आज चमकते। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर मंडई रुस्तम मध्ये आलेला आहे पुन्हा एकदा F1 वाला F5 वाला प्रॉब्लेम। हा बघा इथे F5 चा इंडिकेटर येतोय। आता मला असं वाटतंय मस्त अशा तगड्या सर्व्हिसिंगची गरज आहे। आता एकदा चालू करून दाखवतो तुम्हाला। ही बंद पडते, चालू, परत बंद करतो। तर मला असं वाटतंय जो 1.5 वर्ष आधी एक प्रॉब्लेम आला होता फ्युएल इंजेक्शनचा, तर आपण बॅटरी चेंज केली होती, बॅटरी वोल्टेज। तर आता बॅटरी पण आपल्याला चेक करावी लागेल की कशी आहे, कारण आपण 45,000 किलोमीटर तर चालवलं आहे। तर बॅटरीसुद्धा चेक करू आणि रुस्तममध्ये अशी बरीच छोटी मोठी कामं आहेत ती करायची आहेत, कारण आता आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा कोकणात सासरवाडीमध्ये। बघूया काय काय आपल्याला पाहता येईल, पण त्यासाठी आपल्याला आपली रुस्तम रेडी करायची आहे। तर माझ्या मते 3-3.5 हजाराचा खर्चाचा फटका नाही म्हणता येणार। या पुढच्या मान्सून राईडसाठी हे मला सगळं आता करून घ्यायचं आहे। आणि हा फ्युएल इंजेक्शनचा आता मला आता हृदयात थोडंसं धकधक व्हायला लागलं आहे, याला मोठा खर्च नको निघायला। तर बघूया, हा कंटिन्यू व्हिडिओ करूया आणि या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे, काय काय चेंजेस होणार आहे तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया काही दिवसांनी सर्व्हिस गॅरेजला। The next day. तर गाडी एकदा चालून बघते। आता गाडी पहिला आपण वॉशला देतोय आणि आतमध्ये अशी कंडिशन आहे, आतून पण आपल्याला वॉश करायचे आहे आणि खूप घाण झाले। तर आता वॉशिंगला पाठवूया गाड़ी अपनी। और करण के पास दोबारा अपना गाड़ी आया वॉश करने के लिए, देख सकते हो। करण द बिल्डर। तर आता बऱ्याच दिवसांनी आपण गाडी वॉश करतोय, तर प्रॉपर वॉश करू। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपली रुस्तम आलेली आहे बाऊबाईच्या गॅरेजमध्ये आणि जयपूरच्या राईडनंतर आजची ही 2 महिन्यानंतरची सर्व्हिसिंग आहे। गेली सर्व्हिसिंग आपण केली होती 18 मार्चला आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता आपण 22 मार्चला आणि आज आहे 23 मे आणि आपण चाललेलो आहे आपल्या सासरवाडीला गावी। तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा सर्व्हिसिंग करतोय, ब्रेक पॅड वगैरे चेंज करतोय आणि छोटी मोठी अशी बरीचशी कामं आहेत, ऑइलिंग वगैरे चेंज करायचं आहे। तर नॉर्मल सर्व्हिसिंग तर करतोय, प्लस आपण थ्रॉटल बॉडी सुद्धा क्लीन करून घेणार आहोत। तर आता प्रॉपर सर्व्हिसिंग तर चालूच आहे। आता मंडळी मागच्या टायरचा लायनर बदलून आता आपल्याला 4 महिने तरी झालेत आणि अयोध्या राईडला आपण नवीन लायनर टाकलेला। त्याच्यानंतर आपण जयपूरची राईड केली आणि कोकणातली राईड केली। बस अशी तर तुम्ही घासून चालू शकता, पण आपल्याला ते काम नाही करायचं आहे। त्याचा पूर्ण जो लेदर असतो ना, तो लेदर संपला आहे आणि आता ते कसं मेटलमुळे मेटल घासलं की किचकिच किचकिच आवाज होतो।
डिस्प्लेची पण कंडिशन चांगली आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता अजून थिकनेस आहे, म्हणजे अजून घासून चालेल 1-2 हज़ार किलोमीटर, 2000 तक जाएगा ना किलोमीटर। हाँ 1000 ही हो गया, मतलब इसमें जाएगा 1.5-2 हज़ार किलोमीटर जाएगा, उसके बाद चेंज करेगा। तर आपला एअर फिल्टर पण चांगला आहे, तर साफ करून घेतोय, हवा बिवा मारून साफ केलं याला। आता आपण इथली थ्रॉटल बॉडी खोलणार आहे आणि थ्रॉटल बॉडी खोलून ती पेट्रोल व्यवस्थित साफ करायची आहे, कारण जेव्हा 33,000 किलोमीटरला आपण ती खोललेली, त्याच्यानंतर आता 10-12 हज़ार किलोमीटर झाले। मंडळी ही आहे आपली ॲक्सिलेटर केबल आणि ती पण बघू शकता चावले आणि रस्टेड झाले खूप, तर क्या करते, बदल देते ना भाऊ। अभी 45,000 किलोमीटर चला है, अभी और 20-25 हज़ार चलेगा चेंज करने के बाद। और अपने राइड मिस्टर नितिन ब्लॉगर वो भी आए अपना गाड़ी देखने के लिए दोबारा। अगेन आपका स्वागत है हमारे वीडियो में। बाजू में रहते हैं, ज़्यादा लंबा नहीं रहते। आपण डिस्प्लेट आणले 1290ची आणि एक्सी केबल बर्गमॅनमध्ये 2 लागतात, तर 800 रुपयाचे एक्सी केबल आणि 1290ची केबल, तर ही एक्सी केबल आहे, या 2 एक्सी केबल आणि ही प्लेट आहे। ही आहे आपली नवीन प्लेट आज चमकते, आणि ही आहे जुनी प्लेट झिजलेली, सेम अशी पकड। हे साईडचं सेम आहे, साईडून सेम आहे, मधून साईडने घासले गेलेले, इकडनं पूर्ण याची स्ट्रेंथ पूर्ण गेलेली आहे, बघू शकता। तर ही बघू शकता एक नंबर, ते अशी बघा तर तुम्हाला लगेच कळेल। ही अशी आडवी काय, हां ही बघा, ही किती घासली गेली आहे, आणि बघा ही नवीन आहे, झाले बाबा 40,000 किलोमीटर प्लस चालली आहे, 45,000 आणि नंबर पण सेम आहे, 3.0 mm आणि 3.0 mm। सेम इतकी गरमी आहे ना, जबरदस्त अशी गरमी चालू आहे। आणि आता आपण आपल्या गाडीची थ्रॉटल बॉडी क्लिनिंग करतोय, कारण आता कमसे कम 10-12 हज़ार किलोमीटर झाले, त्याच्यानंतर आपण ही थ्रॉटल बॉडी क्लिनिंग करतो। आणि क्लिनिंगसाठी ना एक स्प्रे आहे विस्टाचा, तर हा थ्रॉटल बॉडी क्लिनिंगचा, याच्यानंतर कार्बोरेटर तुम्ही याच्यामध्ये क्लीन करू शकता। हा एवढा सगळा कचरा निघालेला आहे त्याच्यामधून, कार्बन पूर्ण। जर तुमच्याकडे पण BS6 गाड्या असतील ना, तर थ्रॉटल बॉडी एक 5 ते 10 हज़ार किलोमीटरच्या मध्ये नक्की ती क्लीन करून घ्या, आणि जास्त काही चार्जेस नाही, थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला द्यावे लागतात। तर ही स्टेपर मोटर आहे, आपण 3-4 महिन्यापूर्वी नवीन टाकलेली, ती स्टेपर मोटर आहे। जर ही खराब झाली तर गाडी चालता चालता मध्येच बंद पडते, ती सुद्धा क्लीन करून घेतली आहे। तर गाडीमध्ये जो आपल्या जर्क येत होता ना, आणि पॉवर फेल्युअर, जे मध्ये पॉवर देत नव्हती गाडी, मध्ये पॉवर सोडत होती, तर त्याचं सुद्धा निदान आपण हे थ्रॉटल बॉडी खोलली आहे ना, ती प्रॉपर अशी क्लीन करून फिटिंग करू, नंतर त्याचा परफॉर्मन्स बघूया। कारण हे कसं लॉंग राईडला समजेल आपल्याला, नॉर्मल इथे 1-2 किलोमीटरच्या राईडमध्ये नाही समजणार, कारण जे पॉवर फेल्युअर होतं ना ते मोठ्या राईडला जास्त होईल। आता आपण क्लीन तर करून घेतोय, तर ते लगेच येईल की नाही येईल ते कळणार नाही। जर कोणाला याच्याबद्दल माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा की या BS6 गाड्यामध्ये पॉवर फेल्युअर का होतं आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला म्हणजे क्लीन केलं पाहिजे किंवा कुठला पार्ट बदलला पाहिजे, हे कमेंट करून सांगा। 1 hour later. आता ही आपली थ्रॉटल बॉडी आहे, ही आता आपण याला कनेक्ट करतोय।
तर आपले ॲक्सिलेटर जिथून आपण रेव करतो ना तिकडे मेकॅनिकल भाषेत त्याला बोलतात ॲक्सिमुटा. हा असा आतमध्ये असा लागलेला असतो आणि याच्या बाजूनी ॲक्सिलेटर असतं. तर आता हे पण गेले, हे पण आता आपण आणायला चाललो आहे. तर मालाडमध्ये भगवती स्कूटर हाऊस आहे. तर तिथून आता आपण हे पार्ट्स घेतलेत आणि हे दोन आहेत ना एक्स्ट्रा फुटरेससाठी घेतले आहे मी. आणि हे कुठे काय लावणार आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि उन्हात चालून लई वैतागलो आहे. या भगवती हाऊसला 2-4 वेळा राऊंड मारला. 500 मीटर झाले, 3-4 राऊंड मारले, कामावून झाले. कारण आता बघूया रुस्तम आपली किती काय खर्च देणार आहे. आणि आता शेवटचं उरतं आहे ते आपला जो थ्रोटल बॉडी जिथे अटॅच होते त्या आतमध्ये पूर्ण कार्बन पकडलं आहे. तर त्याच्यासाठी कसं पेट्रोल कुठेही प्युअर पेट्रोल नसतं, तर त्याच्यामुळे आतमध्ये कार्बन जमा झालेला आहे. तर आता 2 महिन्यानंतर पावसाळ्याच्या एंडिंगपर्यंत इंजिन आपल्याला खोलावं लागेल आणि आतमधून पूर्ण कार्बन क्लीन करावं लागेल. तर अजून आपला परफॉर्मन्स चांगला मिळेल. कारण आत्तापर्यंत आपण 45,000 किलोमीटर झाले आणि या 1-2 महिन्यात 5,000 होतील, तर 50,000 क्लिअर होतील. तर आपल्याला आतमधून पण क्लीन करावी लागेल. तर बघूया आज आपल्याला रुस्तम किती काय खर्च देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ही ॲक्सी केबल आपली जुन्या ॲक्सी केबलला जॉईंट करून हळूहळू खेचून काढून जातं इथून. कारण जर पूर्ण आपल्याला व्यवस्थित टाकायची असेल ना तर सर्व्हिस सेंटरमध्ये हे पूर्ण खोलावं लागतं आणि त्याच्या अजून 500 ते 1000 रुपये ते लोक फक्त खोलायचे चार्ज घेतात. तर आता आपला इंडियन जुगाड त्याच ॲक्सी केबलला जॉईंट करून ती आपण इथून बाहेर काढतोय. आणि बर्कमॅनमध्ये 2 ॲक्सी केबल म्हणजे 2 केबल लागतात. तो एक प्लस पॉईंट मायनस पॉईंट ठीक आहे. तर या अशा पद्धतीने काढले आणि 45,000 किलोमीटर नंतर पहिल्यांदा ॲक्सी केबल चेंज करतो आणि थोडंसं स्मूथ अजून होईल. तर राईड ब्लॉगर नितीन आपल्या रुस्तमला हातभार लावतात थोडासा. कारण हा पार्ट आपण जो आता खोलला आहे ना तो ह्याच्यानंतर कधी खोलेल सांगू नाही शकत. आणि आपली जी येल्लो लाईट पेटत नाही ना तर आत्ता बघितलं मी त्याची वायर कट झाली इथे वायर कट झाले. तर ती येल्लो लाईट पण बघूया. तर आपली फॉगलाईट नवीन लावायचा खर्च वाचेल तेवढा आपला. कमीत कमी खर्चामध्ये चांगलं कसं करता येईल ते आपण चॅनलवर दाखवायला पाहिजे. आणि नितीन तुझ्यासाठी एक सांगतो मी, तुझ्या सबस्क्रायबरसाठी एक नवीन लवकरात लवकर राईड अरेंज कर. तुझी सबस्क्रायबर राईड थर्ड ना फोर्थ ओके सॉरी. एका राईडला मी आलो नव्हतो, 2 राईड तुझ्या मी अटेंड. आता ऑइल चेंज करतो. ऑइल तर हे ऑइल आपण 18 मार्चला टाकलं होतं सॉरी. तर आता झालंय काळं, ते पण चेंज करू आणि थोडंसं कमी पण झालंय. One hour later. तर फायनली आता आपली बर्गमॅन पॅक होते. बराच वेळ गेला तिच्यामध्ये आणि हा पण कंटाळला आहे, चाललाय ना घरी. चल जेवायला घरी. तर आज बराच वेळ घेतला बर्गमॅनने. भाऊ भाई कैसा लगा आज का काम? मेहनत और थकावट काम चॅलेंजिंग था थोडा. कारण सर्व्हिस सेंटर नंतर आज आपण हे पुढचं सगळं खुल्लं होतं पण आतमधली एक वायर तुटली होती. आपली येल्लो लाईट आणि हालेडुले येल्लो लाईट पण आता पेटेल आणि त्याच्यानंतर आता झाली. आता बिल बघूया किती काय होत आहे. तर आपल्या नितीनने सुद्धा बरीच हेल्प केली आहे, सो थँक्यू. तर फायनली आपल्या रुस्तमची सर्व्हिसिंग कंप्लीट झाले. सकाळी 10:15 वाजता आलो होतो आणि आता 4 वाजायला आलेत. बराच असा पूर्ण दिवस गेलेला आहे याच्यामध्ये आणि बरीच अशी कामं झालेली आहेत. आणि आता घरी जाऊया आणि सांगतो किती काय खर्च झालेला आहे आणि काय काय काम आपण केलेलं आहे. 1 hour later. तर मंडळी मस्त असा फ्रेश वगैरे होऊन आता तुमच्याशी बोलतोय. तर आज जी आपण सर्व्हिसिंग केलेली आहे ना त्याचं बिल किती झालं आहे ते मी तुम्हाला टोटल सांगतो. तर जसं की तुम्ही डिस्प्लेमध्ये पाहताय तर आजच्या आपल्या सर्व्हिसिंगचं बिल झालेलं आहे टोटल 1770 रुपये. त्या 1770 रुपयामध्ये काय काय ते सांगतो. तर वॉशिंग 120 रुपये, त्याच्यानंतर ग्रीस लागलेला आहे 50 रुपयाचा, मागचा ब्रेक पॅड 280 रुपयाचा,
थ्रॉटल बॉडी जी आपण क्लीन केली, त्याचा कार्बन क्लीन केला आणि तो स्प्रे होता तो 190 रुपयाचा. त्याच्यानंतर कार्बोरेटर म्हणजे ती थ्रॉटल बॉडीची जी पॅकिंग होती ना ती 80 रुपयाची. आणखी कोणता तरी एक रबर होता 20 रुपयाचा. त्याच्यानंतर आपण गाडीचं ऑइल चेंज केलं, यावेळी मी कॅस्ट्रॉल टाकलेलं आहे तर ते 360 रुपये. त्याच्यानंतर आणखी काही 20 रुपयात आणि लेबर चार्जेस 650 रुपये. मंडळी तुम्ही तुमच्या एरियामध्ये कुठेही जर गाडी सर्व्हिस करत असाल तर नॉर्मल चार्जेस 350 ते 450 रुपये घेतात. त्याच्यामध्ये दोन्ही ब्रेक घासणं असेल किंवा ऑइल चेंज करणं असेल, अजून ऑइलिंग करणं असेल, त्यानंतर एअर फिल्टर क्लीन करणं असेल, आणखी बरीच अशी छोटी मोठी कामं केली जातात. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही थ्रॉटल बॉडी क्लिनिंग करता त्याच्यानंतर ह्या ज्या ॲक्सिलरेटर वायर टाकण्याचा जो लेबर चार्जेस आहे ना त्याच्यामध्ये तुमचे 200 ते 300 रुपये वाढतात. आणि जर हेच 1770 रुपयाचं काम जर मी आपल्या सर्व्हिस सेंटरमध्ये केलं असतं तर तिकडे आपलं बिल याचा 2 ते 2,500 रुपयाच्या वर झालं असतं. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला ते लोक लेबर चार्जेस लावतात आणि त्याच्यानंतर GST सुद्धा लावतात. आणि या 1770 व्यतिरिक्त आपला 2,400 रुपये आणखी खर्च झालेला आहे. ते म्हणजे आपण जी ब्रेकची डिस्क चेंज केली, जी नवीन टाकली. आता जुनी आहे माझ्याजवळ तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ही जुनी डिस्क आहे तर त्या ठिकाणी आपण नवीन टाकली कारण 45,000 किलोमीटर झाली होती आणि ह्याला बरेच असे रिंकल्स वगैरे स्क्रॅचेस वगैरे खूप डीपपर्यंत ही यूज झालेली आहे. आणि ह्याची कॉस्ट मला लागलेली आहे 1290 रुपये. त्यानंतर आपण जी ॲक्सिलरेटर केबल चेंज केली तर BS4 गाड्यांना एकच केबल लागते आणि त्याच्यामध्ये कॉम्बी ब्रेक जो असतो तो मॅनेज होतो. त्याच्यानंतर या BS6च्या ज्या गाड्या आहेत ना त्याच्यामध्ये 2 केबल लागतात. तुम्ही कोणत्याही BS6च्या गाड्या बघा त्याच्यामध्ये 2 केबलनी ते ऑपरेट होतं आणि त्या दोन्ही केबलची टोटल कॉस्ट 800 रुपयाची लागलेली आहे. म्हणजे टोटल 2000 ते झाले. आणि मी जो ॲक्सिलरेटरच्या इकडचा तो प्लॅस्टिकचा एक पार्ट दाखवला त्याला ॲक्सिलरेटर मुठ्ठा म्हणतात तर तो आपण सुद्धा चेंज केलेला आहे. तो 140 रुपयाचा. आणि 130 रुपयाचे हे रॉयल एनफिल्डचे ना फुटप्रेस आहेत. तर हे मी कशासाठी घेतले हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल आणि मी कुठे लावणार आहे आणि का लावणार आहे हे सुद्धा तुम्हाला नंतर सांगेन. तर आजचा टोटल खर्च हे 1770 प्लस ते 2400 म्हणजे अंदाजे आपल्या 4200च्या आसपास खर्च झालेला आहे. आपले एक सबस्क्रायबर आहेत किरण पाटोळे करून, तर ते आपल्याला प्रत्येक वेळी या इंजिन पार्ट्सबद्दल काही नाही काय त्यांना जेवढा अनुभव आहे ना ते सांगत असतात. तर मी इतर सबस्क्रायबरना सुद्धा सांगेन जेव्हा किरण पाटोळे सरांची कमेंट येईल तर तुम्ही नक्की वाचा कारण त्यांच्या कमेंटमधून आहे ना काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं. तर सर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर खूप सारे धन्यवाद आणि असाच सपोर्ट यापुढे सुद्धा तुमच्या भावाला राहू द्या. तर मंडळी ही सर्व्हिसिंग मी का केलेली आहे कारण 2 दिवसानंतर मी चाललेलो आहे माझ्या सासरवाडीला आणि ते डेस्टिनेशन लोकेशन काय आहे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर माझी सासरवाडी कुठे आहे आणि मी कुठे कुठे फिरणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओज नंतर तुम्हाला कोकणातले आणि मुंबईपासून ते अजून एक दुसरा रस्ता आपण एक्सप्लोर नक्कीच करू आणि त्यासाठी तुम्हाला स्टेटून राहायचं आणि येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला कळेल सुद्धा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर ह्या व्हिडिओमधून घेतो तुमचा बाय बाय आणि करतो तुम्हाला राम राम.